शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, छोट्याशा चिमुकल्यांना। तर चला, सकाळी जे आहे ते फारशी कामं झाले, जसं की भांडे वगैरे घासले, बाहेर सडा रांगोळी सगळी झालेली आहे। आणि सकाळी कसं वातावरण खूप छान आहे आज, जसं की आभाळ आलेलं आहे, पावसाचा काही आकार नाही आहे, पण आभाळ आलेलं आहे। सगळीकडे वातावरण जे आहे ते गार आहे, त्याच्यामुळे मी काढली होती आज हरभऱ्याची डाळ करायला। जसं की हरभऱ्याच्या सीझनमध्येच हरभरे धुवून स्वच्छ साफ करून वाळू घालून ठेवले होते। जसं की हरभरे जितके दिवस ठेवले ना तितके जे वरचं टप्पर आहे ना आपलं पटकन निघत आहे, आणि डाळ पण जास्त चुरा होत नाही। जसं की हरभरे भरपूर दिवस ठेवले ना आणि पुन्हा डाळ केली लगेच गरम गरम केली ना, डाळ पीठ पण जास्त होते आणि टप्पर पण निघत नाही। तर महिना दीड महिना व्हायला मी हरभरे धुवून स्वच्छ वाळू घातली होती। आणि आज जे आहे मला त्याला टाईम भेटला, सकाळी सकाळी जे आहे ते हरभऱ्याचंच काम जे आहे ते मी आज डाळीचंच काम जे आहे ते घेतलेलं आहे करायला। आणि इथं माझं छोटंसं जात आहे, त्याच्यावरूनच मी डाळ करीत असते, कारण 25 किलो हरभरे आहेत। तर त्याची जी डाळ आहे मी ती घरीच करीत असते। दरवर्षी हरभऱ्याची डाळ मी घरीच करते, कारण चक्कीनं कसं 20-25 किलो तर 2-2.5 किलो तर नक्की पीठ निघतं। त्या पिठामध्ये कसं खालचं जे चाळण असतं की नाही, चोथा जे टपराचा ते जातं, तर कुणी खात नाही त्याचं, कोणतेही काही करा, लास्टला जे आहे ते गुराढोरांना द्यावं लागते सगळं। आणि आपल्या जात्या वाटं डाळ केली ना की पाव किलोचं पीठ निघतंय, आणि बाकीची जसं की चुरी तुकडा असतं ते तर आपण गिरणीवाटं काढून त्याचं कडीपीठ करून काही पण बनवून खातो। त्याच्यामुळे मी डाळ जे आहे ते घरीच करते ना। सकाळी डाळीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे, तर जातंय माझं खूप छान आहे बघा। त्याचं तोंड खूपच छोटूसं आहे, पण डाळ न इतकी खळखळ होती। 2 घंट्यामध्ये जे आहे ती मी एवढी मोठी डाळ केलेली माझी 25 किलोची। चला, आज पाऊस बिऊस काय आला नाही म्हणून जसं ठोकाम हातामध्ये घेतलं ते पूर्ण होईपर्यंत काय उठले नाही काही नाही, सगळी डाळ जी आहे ते मस्त करून घेतली। आणि आता जेव्हा टाईम भेटली तेव्हा त्याला साफसूफ करायचं, आता पोत्यामध्ये घालून ठेवणार आहे। आणि सकाळी जे आहे या डाळीचं काम केलेलं आहे। आणि जसं की आज आहे मंगळवार, तर मिस्टर भाजी वगैरे पण आणतात आणि सगळं वाटण वगैरे तयार करावं लागते, आणि साधा स्वयंपाक काही नाही लवकर होते, त्याच्यामुळं आता काही साफसूफ करणार नाही आहे, पोत्यामध्ये घालून ठेवणार आहे। तर चला, आज म्हणजे सकाळी डाळीचं काम जे आहे ते खूप दिवसापासून जे आहे पेंडिंग पडलेलं होतं, आज पार पडलेलं आहे। आणि तुमच्या डाळी वगैरे करणं झाल्याच असते, पण मलाच आता हे ठुले होतं मी जरासं, तर आज केलेलं आहे सगळं डाळीचं काम। खूप छान आणि पिवळी जराशी मस्त डाळ निघली उगं सुटसुटीत बघ, किती सुंदर। फक्त 1 घंटा हरभऱ्याची मी भिजू घालीत असते। चला, इथं जी घेतली होती ब्लाऊजचं सगळं शिवणं झालं होतं, पण टिचिंग थोडीशी बाकी होती, जसं की भाया वगैरे जेंट करायचे होते, आणि साईडची बी टिचिंग मारून घ्यायची होती। तर ब्लाऊज कसं कट करून तर शिवलेलं आहे, पण थोडंसं राहिलं होतं जेंट करायचं, तर आज ते पण जेंट करून घेतलंय। आणि घरी शिवणार माणूस असतं की नाही, की केव्हाही बसा केव्हाही शिवा, नाही तर लोकांच्या इथे चक्रा मारून परेशान व्हावं लागतं, आज शिवलं की नाही, उद्या शिवलं की नाही, आणि पैसे देऊन पण ते 2-2 महिने जे ब्लाऊज आहे पीस जे आहे तिकडं ठेवावं लागतंय। तर चला, माझं आज ब्लाऊज पण आहे ना ते पण काम दुपारी करून घेतलं। आणि एका दिवशी कसं सगळा दिवस पण आहे ना ते कामाचाच निघतो, आणि एका दिवशी जे आहे ते कोणतंच काम राहत नाही। आणि जे काम पडलेलं असते की नाही ते केल्याशिवाय दम पण निघत नाही मला। जसं की आगावचे कामं जे आहेत ना ते सगळे पार पाडल्याशिवाय करमत नाही। काम नसलं ना किंवा कोणतं आगावचं काम काढून बसायची ही पण सवय मला, कारण रिकामं हे बसूच वाटत नाही। म्हणतात ना, रिकामं दिमाग जे आहे ते शैतानचं घर, म्हणून काही ना काही ते करीत असते मी। आणि देवधर्मामध्ये नसं कामामध्ये लक्ष लावत असते, आगाव कामाकडे लक्ष लावत नसते, आगाव लोकांकडे पण लक्ष देत नसते, काय करायलेत, कुठं चाललेत, काय नाही। माझं काम झालं मी झालं, म्हणजे हीच आहे सवय। आणि दिवसभरचं काम जे आहे ते झालेलं आहे। ब्लाऊजवर वेल्वेटचं ब्लाऊज जे आहे ते पहिल्यांदा शिवायला घेतलं होतं, कारण 5-6 ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवली होती। आणि वेल्वेटचं ब्लाऊज शिवायला कसं खूप हार्ड असतं आणि लवकर ते शिवणं पण होत नाही, कपडा जे आहे त्याचा असा एकदम आपला फाकत आहे, त्याच्यामुळं खूप टाईम लागते। आज मी ह्या भरपूर असे लांबायचे ब्लाऊज शिवले, तर पण ह्या बारी जे आहे ते छोट्या भायाचं शिवले, आणि खूप छान असं ब्लाऊज आलं आहे अंगामध्ये। तर चला, दुपारी जे आहे ते हे काम पार पाडून घेतलं।
जे आहे ब्लाऊज पीस मी ऑनलाईन मागविलं होतं आणि ऑनलाईन कोणते ब्लाऊज पीस मागवा म्हणलं तर जेवढे मागविले तेवढे एकदम परफेक्ट आणि सुपर आलेले. आणि 220 रुपयाचा ब्लाऊज पीस आहे वेलवेटचं. कोणत्या साडी मॅचिंग होते, शिवायला एकदम परफेक्ट आलं होतं. आणि खूप छान जे आहे ना त्याचं वेलवेट पण आहे भारी. आणि अशा पद्धतीनं हे मी जाऊ लागले बरं कपडे आणायला. तर चिमणीचं इथं छोटंसं खोप आहे, त्याच्यामध्ये पिल्लू पण आहे, पण ते उडलं. मी व्हिडिओ घेता घेता तुम्ही बघू शकता. आणि खूप असे खोपे केलेले आहेत लिंबाच्या झाडाला छोटे छोटे चिमण्यांनी. आणि जाता जाता तुमच्यासोबत शेअर केलेली मी छोटी जे खोप आहे ते. तर चला आता संध्याकाळचा जे स्वयंपाक आहे ते करायचं आहे. मिस्टरांनी मस्त आणलं होतं इथं स्वीट खायला. भरपूर दिवस झालं आणतो म्हणून लागले, पण कटरा करू लागले सांगायचा. चला मंडळी, संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त स्वीट आणलेलं आहे मिस्टरांनी. तुम्ही पण सगळेजण या खायला. आणि आजचा व्हिडिओ जे आहे एवढाच होता. तर कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. शुभरात्री सर्वांना.